बाप्पा येतायत. मोदक करायला तयारी सुरू करायची. चला आता. ओलं नारळ घेतलं, खिसून घेतलं मी. खिसोसपर्यंत एका कढईमध्ये तूप घेतलं, त्याच्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रुट्स, विलायचीची पूड हे पूर्ण टाकून चांगलं त्याला फ्राय करून घेतलं तुपामध्ये. आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे खिसलेलं खोबरं. हे पूर्ण टाकून त्याला रोस्ट करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये रोस्ट करून झाल्यावरती मी चांगलं ह्याला रोस्ट करून घेणार आहे. पूर्ण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स मिक्स होऊ देणार आहे, तूप पण मिक्स होऊ देणार आहे. त्याच्यानंतर ॲड करणार आहे वाटीभर गूळ. आणि हा गूळ ॲड करून दोन्ही पण एकत्र करून मस्त मिश्रण तयार करणार आहे. सारण जो आपण म्हणतो मोदकाचं. गूळ पूर्ण मिक्स होसपर्यंत नारळामध्ये तोपर्यंत मी इथे पीठ मळून घेणार आहे. पीठ थोडंसं घट्टसर मळून घेतलंय, त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून त्याच्यात मोदकाचा आकार देणार आहे. त्याला थोडंसं अवघड वाटलं सुरुवातीला, पण मला नंतर मग जमू लागलं. मग हे पुन्हा नीट सारण भरलंय आतमध्ये आणि थोडं त्याला फोल्ड करत करत एक मोदक मी तयार केला. असेच बाकीचे पण मोदक मी पटकन तयार केले. आणि हे बघा, मी एवढे सगळे मोदक रेडी केले आहेत, तयार झालेले आहेत. आता यांना फ्राय करायचं. तर मी कढाई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पुरेसे तेल टाकलेलं आहे की मोदक त्याच्यामध्ये पुरेसे जातील आणि चांगल्या प्रकारे फ्राय होऊ शकतील. सो हे तेल टाकून झालेलं आहे. मी पहिला मोदक टाकला याच्यामध्ये, तो चांगलाच फ्राय होत आहे. तेल चांगलं गरम झालेलंही आहे. सो मी बाकीचेही टाकले. सो हे बघू शकता, चांगला गुलाबीसर रंग आलाय याला, चॉकलेटीसर गुलाबी गोल्डन जो आपण म्हणू शकतो. खूप छान दिसत आहेत हे आणि इतके अप्रतिम झालेले आहेत की मी जेव्हा टेस्ट पण करणार आहे आता, ते मला खूप छान वाटणार आहे असं वाटतंय. चला, ते हे फ्राय केलेत. बघा, माझा मोदक रेडी झालेला आहे. छानपैकी ब्राऊन गोल्डन असा कलर झालेला आहे याचा. हे माझे मोदक रेडी झालेले आहेत आणि आता बाप्पांची तयारी सुरू करणार आहे मी.